यश मिळवणे सोपे असते, पण मिळालेले यश टिकवणे आणि ज्या संघर्षातून ते मिळाले आहे तो भूतकाळ विसरू न देणे हे खऱ्या कलाकाराचे लक्षण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. आज महाराष्ट्राच्या घराघरात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेले गुलाबी साडी फेम गायक संजू राठोड हे अशाच एका प्रवासाचे नाव आहे. त्यांचा हा प्रवास चकचकीने भरलेला असला तरी त्यांची पायाभरणी मात्र रेल्वेच्या प्रवासात आणि पायपीट करण्यात आली आहे. संजू राठोडच्या यशाची खरी सुरुवात आलिशान स्टुडिओमध्ये झाली नसून मुंबईच्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये झाली आहे. संजू स्वतः म्हणतो की ट्रेनच्या प्रवासानेच मला यशाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवले. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नव्हता, तर तो स्वप्नांकडे जाण्याचा मार्ग होता. तो प्रवास आठवला की आजही त्यांचे डोळे भरून येतात, कारण त्या प्रवासात अनेक वेळा त्यांनी उपसमार आणि शारीरिक कष्ट सोसले आहेत. सुरुवातीच्या दिवसात जेव्हा पाय चालून चालून दुखायचे तेव्हा संजूचे मन त्याला सांगायचे, आज चालून घे, उद्या तुला धावायचं आहे. ही ओढ इतकी प्रबळ होती की कडक उन्हात किंवा पावसातही त्याला कधी थकवा जाणवला नाही. जेव्हा ध्येय मोठे असते तेव्हा शरीराच्या वेदना मनाच्या जिद्दीपुढे फिक्क्या पडतात. हेच संजूने आपल्याला कृतीतून दाखवून दिले. शून्याची किंमत काय असते हे त्याला याच संघर्षातून शिकवले. संजू राठोडच्या स्वभावातील सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांचा साधेपणा. आज जरी त्यांचा प्लेट भरलेले असले तरी तो आपल्या जुन्या प्रवासातील भूक मिस करतो. त्यांच्या मते यशाची ती शुद्ध भूक माणसाला नेहमी काहीतरी नवीन करण्यास प्रवृत्त करते. कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर असणे आणि आपल्या मुळांशी जोडून राहणे हे संजूच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कोणताही कलाकार हा त्यांच्या चाहत्याशिवाय अपूर्ण असतो. संजूला याची पूर्ण जाणीव आहे. तो आपल्या संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक रसिकांचा आणि त्यांच्या प्रवासात सुरुवातीपासून साथ देणाऱ्या प्रत्येकांचा ऋणी मानतो. त्यांच्या या प्रवासाने सिद्ध केले आहे की जर तुमच्याकडे प्रामाणिक मेहनत आणि कल्पेप्रती निष्ठा असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला तुमच्या यशाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवण्यापासून रोखू शकत नाही. संजू राठोडची कहाणी आजच्या तरुण पिढीसाठी एक मोठी प्रेरणा आहे. आयुष्य कितीही संकटे आली तरी आपल्या मनाला आज चालून घे, उद्या तुला धावायचं आहे असे सांगत पुढे जाणे महत्त्वाचे असते. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.